पेठ तालुक्यात एसटी स्मार्ट कार्डसाठी जादा शुल्क, प्रवाशांची फसवणूक, चौकशीची मागणी। पेठ तालुक्यात एसटी स्मार्ट कार्ड बनविताना प्रवाशांकडून नियमानुसार शुल्क न घेता जादा पैसे आकारले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। यामुळे सामान्य प्रवाशांची आर्थिक फसवणूक होत असल्याची तक्रार पुढे आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमानुसार नवीन एसटी स्मार्ट कार्डसाठी 199 रुपये शुल्क निश्चित आहे, तर जुने कार्ड बदलून नवीन कार्ड देण्यासाठी 149 रुपये शुल्क आकारले जाणे अपेक्षित आहे। मात्र पेठ तालुक्यातील काही ठिकाणी नागरिकांकडून थेट 300 रुपयेपर्यंत रक्कम घेतली जात असल्याची माहिती प्रवाशांकडून मिळत आहे। या संदर्भात स्मार्ट कार्ड बनविणाऱ्या व्यक्तींना विचारणा केली असता मला यासाठी कोणतेही मानधन किंवा पेमेंट मिळत नाही, त्यामुळे 100 रुपये जास्त घेतो असे सांगितले जात असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे एसटी महामंडळाच्या नियमांना धाब्यावर बसवून प्रवाशांकडून जादा पैसे आकारले जात असल्याचा आरोप होत आहे। या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। तसेच नागरिकांकडून केवळ नियमानुसारच शुल्क आकारले जावे आणि अशी फसवणूक थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे। याबाबत विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, एसटी पेठ विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून लवकरच या प्रकरणावर कारवाई होईल का याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे।